अरे कार्तिक, पंडित जी, अरे अरे उठ 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 अरे उठ, बस बस बस, पहिले तुम्ही बसा. वाह पंडित जी, यू नो व्हॉट, मी या दिवसाची किती वाट बघितली. झालं, आज माझ्या जन्माचं सार्थक झालं. आता मी मरायला मोकळा. अरे काय बोलतोयस तू बाळा? ओ नाही, खरंच आता इथून पुढच्या क्षणी सुद्धा मला मृत्यू आला तरी काय हरकत नाही. पंडित जी, तुम्हाला नाही कळणार. मला असं वाटतं ना, ही माझ्या पूर्वजन्माची नाही, माझ्या आई वडिलांची पुण्याई असेल की मी तुमच्या पायावर माझं डोकं ठेवू शकतो. हे बघ, तू म्हणतोयस तितका मोठा मी नाहीये. पंडितजी, समुद्राला कुठे माहिती असतो तो किती विशाल आहे. पंडितजी, खरं सांगू, तुमचं गाणं ऐकत मी लहानाचा मोठा झालो आणि आज साक्षात तुम. अरे वा, संगीताची पार्श्वभूमी आहे हे ऐकून खूप बरं वाटलं. घराणं कोणतं तुमचं? नाही पंडितजी, संगीत माझ्या गळ्यात नाही, कानात आहे. देवदर्शन घेत असताना वाटतं तसंच शांत आणि पवित्र वाटतं संगीत ऐकताना. कदाचित यालाच म्हणत असतील श्रवण भक्ती. संगीतात खूप ताकद असते. संगीताला कधीही अंतर देऊ नकोस. ऐकत राहा, खूप काही देऊन जाईल संगीत तुला. पंडितजी, मी बोलू का थोडं? अरे बोल ना. माझ्याशी बोलताना तुला औपचारिक परवानगी केव्हापासून घ्यायला लागली? तसं नाही, ते तुम्ही बोलत होतात म्हणून मी. झालंय माझं बोलणं, तू बोल. पंडितजी, मी आधीच सॉरी म्हणतो तुम्हाला. सॉरी का? काहीतरी ठरवलंय, म्हणजे एक निर्णय घेतलाय, तो कदाचित पटणार नाही तुम्हाला. असा कोणता निर्णय घेतलायस? अकादमी बद्दल. पंडितजी, मी संगीत अकादमीचं काम पुढे न्यायचं ठरवलं, म्हणूनच आधीच सॉरी म्हटलं मी. पंडितजी, तुम्हाला अशी भीती वाटते ना की यामुळे संगीताचं बाजारीकरण होईल, पण तसं नाही होऊ देणार. व्रत म्हणूनच सांभाळणे. तुझ्याबद्दल शंका नाही रे. पंडितजी, मला फक्त तुम्ही, आजोबांनी, त्यांच्या गुरूंनी जपलेलं संगीत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं, आणि ते तुमच्या आशीर्वादाशिवाय नाही होणार. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुमची इच्छा नसतानाही तुम्ही मला या प्रोजेक्टमध्ये सपोर्ट करावं, पण आशीर्वाद तर माझ्या हक्काचे आहेतच. पण तू ते मागतोयस अशा गोष्टीसाठी की जे माझ्या तत्वात बसत नाही. शिष्य म्हणून नाही, जावई म्हणून तरी द्या. म्हणून तर जास्त काळजी वाटते ना रे बाळा. कार्तिक, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तू जे काही करतोयस त्याबद्दल तुला स्वतःला खात्री आहे? हो, 100%. हे बघ, मी आजवर माझी मतं कोणावरही लादलेली नाहीत, अगदी माझ्या मुलींवर देखील. तुला माहित आहे ते. मग मी तुझ्यावर का लादेन? मग कर तू हे प्रोजेक्ट, आणि माझं अकादमी बद्दलचं मत चुकीचं ठरव. मला खूप आनंद होईल, पण मी चुकीचं ठरेन असं मला वाटत नाही, निदान आत्ता तरी. तुम लोगों को क्या लगा कि मैं तुम्हारे इरादों? देशपांडे, पण तुम्ही घरी का केलात फोन? पण फिक्र मत कर, कोई बात. हो, लोनचं ना, मग ते इथे ऑफिसमध्ये बोलायचं, ते जे काय बोलायचं तुम्हाला ते सगळं. हा, आणि मला असं पर्सनली फोन करून काही होणार नाहीये. तुमचे सगळे पेपर्स करेक्ट पाठवा, सगळं होईल तुमचं काम. ओके ओके ओके. हा, उद्या भेटा ऑफिसमध्ये. ओके ओके, बाय बाय. काय झालं? काय नाही. काय सुनबाई, मग काय केकची ऑर्डर, गिफ्ट रॅपिंग वगैरे सगळी तयारी झाली ना? गिफ्ट कसलं? काय बोलायचं या मुलीला? अगं असं काय करतेस? तुझ्याच बाबांचा वाढदिवस आहे ना उद्या, पंडितजींचा. मग ओ सॉरी, त्याचं होय.
नाही, मी गिफ्ट असंच काही घेतलं नाहीये आणि बाबांना केक कटिंग आवडत नाही, त्यामुळे आम्ही फक्त औक्षण करतो. उद्या जाईन मी घरी संध्याकाळी. जाईन मी म्हणजे तू एकटीच जाणार आहेस? आणि आमचे चिरंजीव काय कुठे दिल्लीच्या स्वारीवर गेलेत की काय? नाही बाबा, ऍक्च्युली मीच त्याला अजून काही विचारलं नाहीये. त्याला वेळ असेल तर येईलच तो. वेळ असेल तर म्हणजे आता काय त्याच्या बिझी शेड्यूल मधनं तो पंडितजींच्या वाढदिवसाला सुद्धा वेळ काढणार आहे की नाही? त्या गोष्टींचा अतिरेक करायचा नाही. त्याला समजावून सांग जरा. हे बघ, त्याला सांगायचं ठणकावून, पंडितजींचा वाढदिवस आहे, नमस्काराला गेलंच पाहिजे. हा, आणि कलाकार कितीही मोठा असला तरी गुरुचा मान ठेवला गेलाच पाहिजे. आणि जावयाने सासरे बुवांच्या वाढदिवसाला जायचं नाही म्हणजे काय? ए बाळा, तुला फार डोक्यावर चढून ठेवू नकोस. बोलो बोलो त्याला, बोलो काय म्हणणं आहे त्याचं, बघूया. बोलो. बाबा ऍक्च्युली तो घरी नाहीये, आता बाहेर गेलाय. कुठे गेलाय तो? माहिती नाही. म्हणजे सांगून नाही गेला तुला? अरे मग फोन कर ना त्याला. कर फोन कर. बाबा इतका वेळ मी तेच करतेय, पण तो उचलतच नाहीये फोन. मी क्लब मधनं घरी आल्यानंतर आमची भेटच झाली नाहीये. नाही म्हणजे तो पवन बरोबरच असेल, काहीतरी कामात अडकले असतील ना, म्हणून फोन उचलत नसेल. येईल तो घरी लवकर, डोंट वरी. मी आलेच. मुलांना जरा म्हणून शिस्त राहिलेली नाही. गेला कुठे बाहेर तर उशीर होणार आहे ते सांगायचं ना, कळवायचं ना. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. नवीन सिरियल आहे का? लाव लाव बघू. मी ना बघा तुम्हीच. इतका उशीर झाला, हा मुलगा अजून आला नाहीये. फोन तर काय करायची सोय नाही, मी मेसेज करते. नो, माझं लक्ष कसं नाही राहिलं. बिझी बिझी कसा असू शकतो फोन? बोल श्रुती. हॅलो, माझ्या आधी तुम्हाला फोन करण्याची कोणाची हिंमतच कशी झाली? अगं आणखी कोण असणार? तुझी बहीण. पण दरवर्षी सगळ्यात आधी मी तुम्हाला विश करते ना, म्हणून तर तिने ठरवून आधी केलं. पण बाबा मी एक्झॅक्ट 12ला कॉल केलाय तुम्हाला. म्हणून तिने 15 मिनिटं अगोदरच केला आणि बोलत बसली होती. म्हणाली मी बॉक्सरला हरवणार. थिएटर कुठची? ती ना भेटू देत मला, तिला 2 पंच मारणार आहे मी. अरे हो हो हो, आता विश करणार आहेस की भांडणार आहेस? सॉरी बाबा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. यू आर द बेस्ट डॅड इन द वर्ल्ड. आणि तुम्हाला हवं ते सगळं छान छान मिळू देत, तुम्हाला सगळे मोठे किताब मिळू देत आणि तुम्हाला जे जे काही आयुष्यात हवंय ते सगळं मिळू देत. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू टू. बरं बाळा, मला सांग घरी कधी येतेस? उद्या संध्याकाळी. बरं, आत्याने खूप प्लॅन्स केलेत, तुम्ही दोघंही या. हो, दोघंही येतो. जरा फोन दे का त्याला. अहो बाबा, कार्तिक जरा बाहेर गेलाय, म्हणजे आला नाही अजून घरी. नाहीये? अगं पण इथून तर केव्हाच निघालाय. इथून निघालाय म्हणजे तुमच्याकडे आला होता का तो? हो, तो आणि पवन आले होते, पण त्याला बराच वेळ झाला. हो, नाही मग कदाचित कुठल्या तरी कामाने बाहेर गेले असतील. हल्ली बरीच कामं चालू आहेत ना, उशीर होतो बरेचदा घरी यायला. बर बर, पण इतका? बाबा डोंट वरी, येईल तो घरी. आणि आम्ही उद्या येतोच होत ना घरी, मग बोलूच. ओके ओके, काळजी घे. येस, आणि परत एकदा हॅपी बर्थडे. थँक्यू. बाय. अरे कार्तिक, काय किती उशीर, किती वाजल्यात बघ. अगं अडकलो. कशात? कामात. कसलं काम? होतं एक. अरे पण मला सांगायचं नाहीये का तुला? अगं लहान आहेस का तू? मग टाळू नकोस ना मला. अगं मग मागे नको लागूस माझ्या. पण सांग ना, काय प्रॉब्लेम आहे? अगं होतं एक काम.
आजोबांच्या आवाजात काहीतरी वेगळंच आहे ना रे कार्तिक. म्हणजे या मूडमधनं बाहेर पडायची इच्छाच होत नाही. बाबा ऐकायचं ना तेव्हा सुद्धा मला असंच व्हायचं. हा मालकंस राग आहे ना, माझा सगळ्यात लाडका राग आहे आणि बाबांचा सुद्धा. पण ही बंदिश कधी ऐकली नाही रे मीही ऐकली नव्हती, कारण ही कुठल्या मैफिलीत आजोबांनी गायलीच नाहीये कधी. कोल्हापूर जवळ एक संस्थान होतं, तिथल्या महाराजांना आजोबांचं गाणं खूप आवडायचं. ते वरचेवर आजोबांची मैफिल इथे ठेवायचे. एकदा एक मैफिल संपली तरी ते महाराज असं म्हणाले की आज तृप्तच वाटत नाही. असं काहीतरी ऐकवा स्वरगंधर्व की आमच्या कानांची तहान भागेल. तेव्हा सगळी मैफिल संपल्यानंतर खास महाराजांसाठी आजोबा हे गायले. अरे मग हे हेरिटेज आहे रे. पण हे तुला कुठून मिळालं आणि तुला हे सगळं कसं माहिती? काल दिवसभर जास्त गडबडीत होतो मी. कृष्णरावजी म्हणून आजोबांचे खूप जवळचे मित्र होते. ते आजोबांना साथ करायचे आणि स्वतःही खूप मोठे गायक होते. त्यांच्या नातवाचा पत्ता शोधला. तिथे गेलो तर कळलं की तो नवी मुंबईला शिफ्ट झाला. मग तिथे गेलास? हो, नेरूळला. त्याला जाऊन भेटलो. त्यालाही खूप बरं वाटलं मी गेल्यावर. सो तिथे गेल्यावर मी त्याला म्हटलं की एखादी आठवण असेल ना त्या संस्थानामधल्या मैफिलींची, म्हणजे एखाद्या अल्बम मधला एखादा फोटो किंवा भेट मिळालेली एखादी शॉल किंवा अगदी काही चालेल. त्यावर तो असं म्हणाला की याहून खूप फॅन्टॅस्टिक गोष्ट आहे माझ्याकडे, आणि त्याने मला हे रेकॉर्डिंग दिलं. श्रुती, मला तुला सांगता येत नाहीये मला किती आनंद झाला होता. अरे पण हे सगळं कशासाठी? म्हणजे हे तुला का हवं होतं? पंडितजींसाठी. बाबांसाठी? हो अगं, त्यांचा बर्थडे गिफ्ट आहे. त्यांच्या गुरूंचे सूर. कार्तिक, तू अनबिलिव्हेबल आहेस. बाबांना खूप आवडेल हे. म्हणूनच तर एवढी सगळी धावपळ केली. पण आता असं वाटतं की थोडी आधी करायला हवी होती धावपळ. आणखी गाणी मिळाली असती. तू आता ते शोध त्यांच्या पुढच्या बर्थडे पर्यंत. आता हे जे मिळालंय ना ते सुद्धा पुष्कळ आहे. कार्तिक, तू जेव्हा बाबांना देशील ना तेव्हा तुला कळेल की तू बाबांसाठी नक्की काय आणलंयस. आवडेल ना त्यांना? मॅड आहेस तू. नक्की आवडेल. कार्तिक, आय एम सो प्राऊड ऑफ यू. मी आलेच. हा. नमस्कार माई. दीर्घायु आरोग्यमस्तु. सुयशः भवतु. भवतु मंगलम जन्मदिनम. वा माई वा, काय ही भाषा, काय ही वाणी. आता खऱ्या अर्थाने माझा वाढदिवस मंगलमय झाला. तुला उदंड आयुष्य लाभू दे. असाच खूप खूप मोठा हो. वर्षभर याच दिवसाची वाट बघत असतो माई, तुमच्याकडून याच शब्दात आशीर्वाद घेण्यासाठी. अरे मग तुझा हक्काचा आशीर्वाद आहे तो. आणि काही पाहिजे असेल तर हक्कानं माग. वाढदिवस आहे तुझा, हट्ट कर. पाहिजे ते माग, मिळेल तुला. माझे हट्ट पुरवू शकतील अशा एकमेव व्यक्ती आहात तुम्ही माई. आणि इतक्या प्रेमाने फक्त तुम्हीच बोलता. खरंच सांगतो माई, पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटतं. अरे माझ्यासाठी कायम लहानच आहेस तू. हेही तुम्हीच म्हणता माई, आणि तेही इतक्या प्रेमानं. खूप हलकं वाटतं. गुरुजी होते तेव्हा एकटं कधीच वाटलं नाही. आता त्यांच्यानंतर तुमचाच आधार आहे माई. अनंता, आता मी तुला हक्कानं रागवून सांगेन, वाढदिवसाच्या दिवशी डोळ्यात पाणी आणायचं नाही. ओके ओके, नाही काढणार माई. गुड बॉय. बॉय. माई, खरं म्हणजे तुम्हाला भेटायलाच येणार होतो आज, पण सकाळपासून वेळच मिळाला नाही मोकळा. आज सारखं कोणी ना कोणी येतंय. आता बाहेर जायचं नाव काढलं तर कुमुद थैथे अटकरेल. नाही नको, आज नको. आज आलास तर लगेच निघायला लागेल तुला. त्याच्यापेक्षा निवांत आहे ना, मस्त गप्पा मारू. हो माई, तसंच करतो. लवकरच येईन तुम्हाला भेटायला. ठीक आहे, ठेवू मग. हो, बाय. थँक्यू. आई, काकू, बोला, ऐकते.
बाबांचा फोन येऊन गेला. नाही, ऍक्च्युली त्यांनी तुम्हालाच कॉल केला होता, पण तुमचा फोन लागला नाही. मग जेव्हा फोन आला होता तेव्हाच द्यायचा होतास ना? काकू, तुम्ही मार्केटमध्ये होतात ना. तुम्ही घरी असतात तर मीच फोन आणून दिला असता तुम्हाला, पण तुम्ही घरी नव्हतात आणि फोन पण नॉट रिचेबल. तसे आम्ही एकमेकांसाठी नॉट रिचेबलच आहे. हा, आणि त्यांना ज्या व्यक्तीशी बोलणं महत्वाचं होतं, गरजेचं होतं, त्या व्यक्तीशी ते बोललेत ना. झालं तर मग. अरे पवन, ये ये ये. पंडितजी नमस्कार. सदस्य, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अरे हे कशाला? नको नको. पंडितजी, असंच माझ्याकडून टोकन ऑफ लव्ह. बर, ये ये बस. कुमुद, आले आले ए कुमुद, आले. ये बस बस. हा पवन, नमस्कार. बस. आपल्या कार्तिकचा मॅनेजर. आणि ही कुमुद माझी बहीण. पंडितजी, मी आत्यांना ओळखतो आणि आत्यांच्या सगळ्या स्पेशालिटी सुद्धा मला माहिती आहे. कोथिंबिरीच्या वड्या, गोड शिरा, गाजराचा हलवा आणि आवळ्याचं लोणचं तुमच्यासारखं जगात कोणी नाही बनवू शकत, हो ना आत्या? बापरे, एवढं सगळं कसं माहिती तुम्हाला? तुम्हाला आत्या, तुम्ही मला अहोजाव करू नका, नाही तर मी आत्ता निघतो. नको. बस. काय ना, ऍक्च्युली मी खूप आधी ना कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला होता, पण केला बंद. अरे मुद्दामूनच पदार्थ करायचे आणि फुकटच वाटायचे लोकांना. नुकसान व्हायला लागलं आणि शेवटी ना वरचेवर काजू बदाम घरात ते संपायला लागले. हा, म्हणजे नेमका पदार्थ करायच्या वेळेस काजू बदाम नाहीच आणि मग खाल्लेलं दिसायला पण लागलं. मग केला बंद. आत्या, यु नो व्हॉट, मी त्यावेळी तुमच्या सोबत असायला हवं होतं. म्हणजे तुम्हाला कसं मस्त असं सगळं स्ट्रीमलाईन करून दिलं असतं. माझं कामच आहे ते. या छान आहे की मग. मग तू मला या सगळ्यात मदत करशील? कशाबद्दल? कुमुद, तो कार्तिकचा मॅनेजर आहे, आपला नाही. मग काय झालं, एवढं तो करेलच माझ्यासाठी. काय रे, करशील ना? या बाय ऑल मीन्स. अरे आमची आर्या तर सांगते की आत्या तू ना एखादा कुकरी चॅनल सुरू कर. कुकरी म्हणजे ही कुकरी नाही, कुकरी म्हणजे हे स्वयंपाक. तर त्यासाठी तू मला गाईड करशील ना? हो नक्की आत्या, मी तुमचं टॅलेंट ओळखलंय आणि आपण नक्की एकत्र काम करणार आहोत. पण त्याआधी मला तुमच्या हातची वर्ल्ड फेमस कॉफी प्यायची, मिळेल थोडीशी? नक्की, लगेच आणते. दादा तुला? नाही नको. काय रे, एवढा वाढदिवस लक्षात ठेवून आलास? पंडितजी, मला तुमचा वाढदिवस नाही लक्षात राहणार असं कसं होईल? हा, थोडंसं काम होतं. मी म्हटलं आजच्या दिवसासारखा चांगला मुहूर्त नाही. बोल ना. पंडितजी, कार्तिक अकादमी बद्दल तुमच्याशी बोलला आहेच. पंडितजी, मला माहिती आहे तुमचा विरोध आहे या सगळ्यांना, पण पंडितजी, कार्तिक तुमच्या मर्जी विरुद्ध काहीही करणार नाही. पंडितजी, कार्तिक खूप मानतो तुम्हाला. प्रस्तावना पुरे, मुद्द्याचं बोल. त्याला म्हणतात अनुभव. पंडितजी, एक डील आहे माझ्याकडे. डील? या कॉफी. आता मी सांगत होतो तुम्हाला, एक डील आहे माझ्याकडे. अकादमीमध्ये 50% पार्टनरशिप. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.